मित्रांनो, तुम्ही आता बघितलं असेल की भरपूर दिव्यांग व्यक्ती असतील किंवा जे पेन्शनधारक व्यक्ती असतील किंवा श्रावणबाळ योजनेतील व्यक्ती असतील किंवा संजय गांधी निराधार योजनेतील व्यक्ती असतील, अशा भरपूर व्यक्तींचे या ठिकाणी महिला असतील त्यांचे पैसे या ठिकाणी बंद झालेले आहेत। शासनाकडून जो हप्ता मिळतो 1500 रुपयाचा तो या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे। त्यांना या ठिकाणी जो मार्च एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो या ठिकाणी मिळालेला नाहीये। भरपूर महिलांचे जे पुरुषांचे या ठिकाणी कमेंट आलेले आहेत की आमचे हप्ते या ठिकाणी बंद झालेले आहेत। तर कोणत्या कारणामुळे या ठिकाणी तुमचे हप्ते बंद झालेले आहेत, तर त्या व्यक्तींनी त्यांचा जीवन प्रमाणपत्र म्हणजे लाईफ सर्टिफिकेट म्हणजे त्याला हयातीचा दाखला आपण म्हणतो तो या ठिकाणी त्यांनी काढलेला नसल्यामुळे त्यांचे या ठिकाणी जो 1500 रुपयाचा हप्ता मिळतो किंवा दिव्यांग व्यक्तींना जो 2500 रुपयाचा हप्ता मिळतो तो या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत। आता हा हयातीचा दाखला न काढल्यामुळे त्यांना हे पैसे बंद करण्यात आलेले आहेत। परंतु जर तुम्ही हा हयातीचा दाखला जर काढून घेतला तर तुम्हाला या ठिकाणी तुमचे पैसे पुन्हा सुरळीत चालू होऊन जातील। आता हा हयातीचा दाखला काढण्यासाठी आपल्याला जावं लागतं नजीकच्या जवळच्या आपल्या सेतू केंद्रामध्ये किंवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जावं लागतं। तर मी या व्हिडिओमध्ये आपल्याला हेच सांगणार आहेत की घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईल मधून हयातीचा दाखला फक्त 5 मिनिटांमध्ये कशा पद्धतीने काढू शकता हे तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहे। तर नमस्कार मित्रांनो, मी शरद कारंडे। मित्रांनो, तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल मधून हयातीचा दाखला फक्त 5 मिनिटांमध्ये कशा पद्धतीने काढू शकता, पुन्हा हयातीचा दाखला काढल्यानंतर तुमचे जे पैसे आहेत ते पैसे सुरळीत चालू होणार आहेत। तर या ठिकाणी तुम्हाला हयातीचा दाखला काढण्यासाठी तुमच्या मोबाईल मधून फक्त 5 मिनिटांमध्ये तुम्ही हयातीचा दाखला हा काढू शकता। तर कशा पद्धतीने तुम्ही तुमचा हयातीचा दाखला घर बसल्या मोबाईल मधून काढू शकता संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। चॅनल वरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत जातील। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, हयातीचा दाखला काढण्यासाठी आपल्याला यायचे मोबाईलच्या स्क्रीनवरती आल्याच्या नंतर आपल्याला जायचे प्ले स्टोअरमध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणी मग आपल्याला सर्च करायचे बेनिफिशरी सत्यापन ऍप। तुम्हाला या ठिकाणी असं त्याचा इंटरफेस या ठिकाणी पाहायला मिळेल। हे ऍप तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करायचंय। डाउनलोड केल्याच्या नंतर हे तुम्हाला ऍप इन्स्टॉल करून घ्यायचे तुमच्या मोबाईलमध्ये। त्याच्यानंतर दुसरं जे ऍप आहे ते दुसरं ऍप आहे आपल्याला या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्यायचे आधार फेस आरडी हे ऍप तुम्ही सर्च केल्याच्या नंतर असं ऍप्लिकेशन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। हे ऍप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचे। हे ऍप्लिकेशन फक्त तुम्हाला इन्स्टॉल करून घेतल्याच्या नंतर हे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये दिसणार नाहीये, फक्त तुम्हाला बघा या ठिकाणी ऍप्लिकेशन जे आहे ते या ठिकाणी इन्स्टॉल करून घेतोय। बघा, हे ऍप तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये पाहायला मिळणार नाही, फक्त इन्स्टॉल करून घ्यायचंय। बघा, हे ऍप्लिकेशन तुम्ही इन्स्टॉल केल्याच्या नंतर याला ओपन करायचंय। ओपन केल्याच्या नंतर बघा इंटरफेस असा ऍप्लिकेशनचा आपल्याला पाहायला मिळेल। बेनिफिशरी सत्यापन ऍप या ठिकाणी आपल्याला भाषा निवडायची। या ठिकाणी तुम्ही हिंदी भाषा निवडू शकता किंवा इंग्लिश भाषा निवडू शकता। मी या ठिकाणी इंग्लिश भाषा निवडतोय। खाली या ठिकाणी डन बटनावरती क्लिक करायचंय। बघा, डन बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला असा इंटरफेस पाहायला मिळेल। या ठिकाणी बघा प्रोसीड तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल। बघा, या ठिकाणी प्रोसीड फॉर डिव्हाइस रजिस्ट्रेशन यावरती आपल्याला क्लिक करायचंय। यावरती क्लिक केल्याच्या नंतर बघा या ठिकाणी विचारले डिव्हाइस रजिस्ट्रेशन आपल्याला करायचंय। या ठिकाणी आधार नंबर, मोबाईल नंबर आणि ईमेल ऍड्रेस या ठिकाणी विचारलाय। तर या ठिकाणी जे स्टारवाले तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत बघा, तुम्ही या ठिकाणी स्टार बघू शकता। जर या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला स्टार दिले त्या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी भरणं आहे। ज्या ठिकाणी स्टार नाही ईमेल ऍड्रेस तुम्ही टाकला तरी चालेल, नाही टाकला तरी या ठिकाणी चालेल। बघा, या ठिकाणी तुम्हाला डिव्हाइस रजिस्ट्रेशन करायचंय, म्हणजे तुम्ही स्वतः जर असाल तर तुम्ही तुमच्या स्वतःचा आधार नंबर या ठिकाणी टाका किंवा तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीचा जर कोणाचा या ठिकाणी टाकायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता। या ठिकाणी तुम्हाला दाखला नाही करायचा, फक्त डिव्हाइस रजिस्ट्रेशन करायचंय। या ठिकाणी तुम्ही तुमचा स्वतःचा आधार नंबर सुद्धा टाकू शकता। तर मी या ठिकाणी माझा जो आधार नंबर आहे तो या ठिकाणी मी टाकून घेतोय। मग या ठिकाणी मी माझा आधार नंबर या ठिकाणी टाकलाय। आधार नंबर टाकल्याच्या नंतर खाली मोबाईल नंबर विचारलाय, मोबाईल नंबर टाकलाय। मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर खाली या ठिकाणी बघा आपल्याला रजिस्टर बटन दिसतंय। या बटनावरती आपल्याला क्लिक करायचंय। रजिस्टर बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर प्रोसेसिंग मध्ये थोडासा सेकंद लागू शकतो, 1-2 सेकंद। त्यानंतर
तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे किंवा तुम्ही या ठिकाणी जो मोबाईल नंबर टाकलाय त्यावरती एक ओटीपी पाठवला जाईल. तो ओटीपी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. बघा ओटीपी टाकल्याच्या नंतर या ठिकाणी खाली सबमिट बटन दिसतंय. या ठिकाणी बघा तुम्ही सबमिट बटन बघू शकता. सबमिट बटनावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचंय. बघा सबमिट बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा डिव्हाइस रजिस्ट्रेशन या ठिकाणी आपल्याला जे एंटर नेम विचारले तर या ठिकाणी आपल्याला आपलं जे नाव आहे ते नाव या ठिकाणी टाकायचंय. आणि या ठिकाणी सेल्फ अँड फॅमिली आणि अदर सिलेक्ट ऑपरेटर टाईप. जर तुम्ही या ठिकाणी स्वतः ऑपरेट करत असाल तर या ठिकाणी तुम्ही स्वतः या ठिकाणी सेल्फ या ठिकाणी याच्यावरती क्लिक करू शकता. सेल्फ अँड फॅमिली म्हणजे ज्या व्यक्तीचा तुम्ही हयातीचा दाखला काढताय त्याच व्यक्तीच्या कुटुंबातील जर तुम्ही असाल तर सेल्फ अँड फॅमिली करा. जर अदर कोणी असेल तर अदरवरती या ठिकाणी टिक करा. त्यानंतर या ठिकाणी खाली चेकबॉक्स दिलाय त्या चेकबॉक्स वरती क्लिक करायचंय. आणि या ठिकाणी बघा आपल्याला स्कॅन बटन दिसतंय. या स्कॅन बटनावरती आपल्याला क्लिक करायचंय. तर या ठिकाणी मी माझं जे नाव आहे ते नाव या ठिकाणी टाकून घेतोय. नाव टाकल्याच्या नंतर खाली या ठिकाणी सेल्फ अँड फॅमिलीवरती क्लिक करायचंय आणि या ठिकाणी टिक बटनावरती आपल्याला चेक करायचंय आणि या ठिकाणी स्कॅन बटनावरती क्लिक करायचंय. स्कॅन बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर बघा या ठिकाणी आपल्याला आधार फेस आयडी ऍप्लिकेशन जे आहे ते या ठिकाणी ओपन होईल. त्याच्यावरती क्लिक करायचंय आणि या ठिकाणी आपला जो फेस आहे तो फेस या ठिकाणी स्कॅन करून घ्यायचा आहे आपल्याला. बघा या ठिकाणी थोडस वेळ लागू शकतो. इन्स्टॉलिंग स्टेप जे आहे त्या स्टेप 5 या स्टेप पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला आधार फेस आयडी वरून आपला फेस जो आहे तो फेस या ठिकाणी स्कॅन करायचा. बघा या ठिकाणी असं आलेलं आहे. या ठिकाणी चेकबॉक्स वरती क्लिक करायचं आणि प्रोसीड बटनावरती क्लिक करायचंय. या ठिकाणी बघा आपल्याला आपला फेस स्कॅन डोळे थोडेसे मिचकायचे आणि आपला फेस या ठिकाणी स्कॅन करून घ्यायचा आहे. बघा या ठिकाणी आपली इमेज या ठिकाणी कॅप्चर झालेली आहे. बघा या ठिकाणी तुम्ही तुमचं जे फेस ऑथेंटिकेशन आहे ते पूर्ण केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला असा इंटरफेस या ठिकाणी दिसेल. या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंट, गुजरात आणि महाराष्ट्र या ठिकाणी 3 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसतात. तर या ठिकाणी बघा महाराष्ट्र जे दिसते ते महाराष्ट्रावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचंय. महाराष्ट्रावरती क्लिक केल्याच्या नंतर बघा या ठिकाणी तुम्हाला सोशल सिक्युरिटी पेन्शन असं ऑप्शन या ठिकाणी दिसतंय. बघा या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिसतंय सोशल सिक्युरिटी पेन्शन. यावरती आपल्याला क्लिक करायचंय. या ठिकाणी आल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला 2 ऑप्शन दिसतात बेनिफिशियरी व्हेरिफिकेशन आणि व्ह्यू बेनिफिशियरी सर्टिफिकेट. तर या ठिकाणी आपल्याला बेनिफिशियरी व्हेरिफिकेशन 1 नंबरचं जे ऑप्शन दिसतंय बघा या ठिकाणी तुम्हाला 1 नंबरचं ऑप्शन दिसतंय. हे तुम्हाला 1 नंबरच्या ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करायचंय. बघा या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे कोणी तुम्ही पेन्शनवाल्याचा जो आधार नंबर आहे त्याचं ज्यांचा कोणाचा तुम्हाला हयातीचा दाखला काढायचा आहे त्यांचा आधार नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. तर या ठिकाणी मी त्यांचा आधार नंबर जो आहे ज्यांचा हयातीचा दाखला मला काढायचा आहे त्यांचा आधार नंबर या ठिकाणी मी टाकून घेतोय. बघा या ठिकाणी मी त्यांचा आधार नंबर टाकल्याच्या नंतर खाली मोबाईल नंबर टाकलाय. खाली या ठिकाणी आपल्याला एक चेकबॉक्स दिलाय. त्या चेकबॉक्स वरती आपल्याला टिक करायची आहे. या ठिकाणी टिक केल्याच्या नंतर खाली या ठिकाणी सबमिट बटन दिसतंय. सबमिट बटनावरती आपल्याला क्लिक करायचंय. बघा सबमिट बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलाय ते पाठवला जाईल. तो ओटीपी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. बघा ओटीपी टाकल्याच्या नंतर या ठिकाणी खाली सबमिट बटन दिसतंय. सबमिट बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा सबमिट बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बेनिफिशियरी व्हॅलिडेशन करायचे आपल्याला त्यांचा आधार ऑथेंटिकेशन या ठिकाणी करायचंय. तर या ठिकाणी केवायसी करण्यासाठी या ठिकाणी चेक बटनावरती क्लिक करायचंय आणि या ठिकाणी स्कॅन बटनावरती आपल्याला क्लिक करायचंय. स्कॅन बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आधार फेस आयडी या ठिकाणी ऑप्शन दिसतंय. तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचंय. बघा या ठिकाणी तुम्ही तुमचं या ठिकाणी बघू शकता डिटेल या ठिकाणी सर्व डिटेल या ठिकाणी आलेली आहे. तुमचा बेनिफिशियरी आयडी या ठिकाणी सर्व आलेला आहे. या ठिकाणी तुमचं कोणत्या स्कीम मध्ये तुम्हाला पैसे मिळतात ते सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे. कोणतं राज्य तुमचं काय रजिस्ट्रेशन नंबर बेनिफिशियरी नेम डेट वगैरे सर्व या ठिकाणी आलेली आहे. तुम्ही या ठिकाणी ती बघू शकता. तर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी ओके बटनावरती या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा ओके बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला एक टेक्स्ट मेसेज येईल. त्या टेक्स्ट मेसेज मध्ये आपल्याला आपला जो बीएसए आयडी नंबर दिलेला आहे तो बीएसए आयडी नंबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. बीएसए आयडी नंबर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो बीएसए आयडी नंबर आहे तो या ठिकाणी तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे. बघा तुम्ही ऍप्लिकेशनच्या इंटरफेस वरती आल्याच्या नंतर तुम्हाला
तुमच्या मोबाईलवरती एक टेक्स्ट मेसेज आलेला असेल, त्यामध्ये तुम्हाला एक BSA ID नंबर या ठिकाणी आलेला असेल. तो BSA ID नंबर आपल्याला सर्टिफिकेट काढण्यासाठी या ठिकाणी लागणार आहे. तर या ठिकाणी 2 नंबरचा ऑप्शन दिसतंय, व्ह्यू बेनिफिशियरी, तुम्हाला या ठिकाणी दिसतंय बघा. तुम्ही या ठिकाणी बघू शकता व्ह्यू बेनिफिशियरी सर्टिफिकेट. या ठिकाणी आपल्याला जायचंय व्ह्यू बेनिफिशियरी सर्टिफिकेटवर, यावरती आपल्याला क्लिक करायचंय. या ठिकाणी विचारलंय तुमचा जो BSA ID नंबर आहे, तो BSA ID नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. तुमच्या मोबाईलवरती एक झाले असेल, तो टेक्स्ट मेसेज BSA ID नंबर दिलेला असेल, तो नंबर या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. या ठिकाणी तुम्ही BSA ID नंबर टाकल्याच्या नंतर खाली सबमिट बटनावरती आपल्याला क्लिक करायचंय. या ठिकाणी OTP हॅज बीन सक्सेसफुली सेंड, तुमच्या मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी तुम्ही OTP टाकल्याच्या नंतर खाली व्हेरीफाय बटनावरती आपल्याला क्लिक करायचंय. व्हेरीफाय बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. तुमचं या ठिकाणी नाव वगैरे आलेलं असेल, तुमचं बेनिफिशियरी ID आलेला असेल, BSA ID आलेला असेल, आधारची डिटेल या ठिकाणी दाखवली असेल, कोणत्या स्कीम मधून तुम्हाला पैसे मिळतात ते सर्व या ठिकाणी दाखवलं जात असेल, तुमचं नाव, मोबाईल नंबर, कॅटेगरी आणि कोणत्या राज्यातून तुम्ही बिलॉंग करता हे सर्व तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जाईल. तर या ठिकाणी तुम्हाला हे जे सर्टिफिकेट आहे त्या सर्टिफिकेटचा या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा. या ठिकाणी तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. स्क्रीनशॉट घेतल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला ओके बटनावरती क्लिक करायचंय. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून तुम्ही तुमचं जे हयातीचा दाखला आहे तो हयातीचा दाखला या ठिकाणी तुम्ही काढू शकता. तर व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल मधून तुमचा हयातीचा दाखला म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट हे तुम्ही काढू शकता फक्त 5 मिनिटांमध्ये. तुम्हाला संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, कशा पद्धतीने तुम्ही तुमचं जीवन प्रमाणपत्र या ठिकाणी काढू शकता. तुम्ही हे जीवन प्रमाणपत्र तुमचं काढल्याच्या नंतर तुमचे जे पैसे आहेत ते पैसे सुरळीत चालू होऊन जातील, तुमचे सुरळीत पैसे चालू राहतील. तुम्हाला दरवर्षी हे प्रमाणपत्र काढावं लागतं शासनाच्या नियमानुसार. या ठिकाणी तुम्ही हयात आहेत हे तुम्हाला शासनाला प्रूफ तुम्हाला हे शासनाला दाखवून द्यावं लागतं, हे तुम्हाला हयातीचं प्रमाणपत्र काढून. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं जीवन प्रमाणपत्र काढू शकता. तुमचं जे पैसे आहेत, जो हप्ता तुम्हाला शासनाकडून मिळतो, पेन्शन मिळते, ती तुम्हाला या ठिकाणी सुरळीत चालू होऊन जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, जास्तीत जास्त नातेवाईकांपर्यंत, मित्रमंडळींपर्यंत हा व्हिडिओ आपला शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.